आज आपण मस्त असा राईस बनवणार आहोत बघा। याच्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। याच्यात आपण अगोदर कांदा तळून घेऊयात बघा। हा वाळलेला कांदा आहे त्याच्यामुळे बघा पटकन असा तळला जाईल बघा। कांदा तर अशा प्रकारे अर्ध्याच मिनिटात बघा एकदम कुरकुरीत असा तळलेला आहे। तर आपण काढून घेऊयात बघा। आता याच्यामध्ये आपण पनीर तळून घेऊयात एकदम लाल होईपर्यंत बघा आपले पनीर तळून घ्यायचे बघा। पनीर पण एकदम लाल असं झालेलं आहे तर आपण काढून घेऊयात बघा। बघा आता याच्यामध्ये आपण थोडेसे काजू टाकून घेऊयात, थोडे तळून घेऊयात बघा। याच्यामुळे भात बघा खूप छान लागतो आपला राईस बघा। काजू एकदा आपण कुरकुरीत होईपर्यंत तळलेले आहेत। आता आपण काढून घेऊयात बघा। लाल व्हायला लागले सगळे अशा प्रकारे बघा। याच तेलामध्ये मी आता जिरे आणि मोहरी घालून घेणार आहे थोडीशी बघा। मोहरी व्यवस्थित तडतडली थोडी, याच्यात जिरे टाकून घेऊयात। आणि आता तुम्ही ज्या कच्च्या भाज्या घेणार आहेत बघा त्या तुम्ही सर्व याच वेळेस परतून घ्यायच्या। मी तर फक्त शिमला मिरची घेतलेली आहे बघा। आता ती आपण व्यवस्थित थोडी परतून घेऊया बघा। मिरची व्यवस्थित परतली तर याच्यात आपण 1-2 चमचे बघा तूप टाकून घेऊयात बघा। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊयात अर्धा चमचा। आणि तुम्ही जो बिर्याणी मसाला वापरता बघा तो टाकून घ्या। याच्यात बिर्याणी मसाला टाकून घेतला थोडासा आपण परतून घेऊयात। आणि आपण जो आता राईस बनवला होता बघा, मी अशा प्रकारे राईस उकडून घेतलेला आहे कच्चा मसाला टाकून बघा। तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा। आपल्या जर शिजवलेलं भात होतं बघा त्याला व्यवस्थित मसाला लागला आहे। आता याच्यानंतर आपण जे तळून घेतलेले पदार्थ आहेत बघा ते घालूयात, काजू आणि पनीर। त्याच्यानंतर बघा कांदा आपला कसला कुरकुरीत तळलेला आहे आता ते टाकून घेऊयात बघा। कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते याला। आता हे मिक्स करून घेऊयात बघा। मी भात शिजतानाच मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता वरून काय मी मीठ टाकणार नाही आहे, कारण का भाताला ऑलरेडी मीठ भरपूर आहे चांगलं चवीनुसार। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात बघा। मोठ्या गॅसवरती व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचे एकदम हॉटेलसारखा बघा हा आपला राईस लागतो बघा। मी 1-2 मिनटं व्यवस्थित हा परतून घेतलेला आहे। आता आपण गॅस बारीक करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात बघा। बघा मस्त असा हा आपला पनीर काजू पुलाव तयार झालेला आहे बघा। याच्याबरोबर मस्त मी अशी बटाट्याची भाजी पण बनवली आहे, तुम्ही पाहू शकता कसली छान झालेली आहे। एकदम दाटसर एकदम लग्नातील पंक्तीसारखी बनवलेली आहे बघा बघा। त्याचबरोबर गोड अशी आज बुंदी पण बनवलेली आहे, मस्त कुरडई पापड पण बघा। आजचा मेनू अशा प्रकारे होता बघा, पुरी भाजीचा बेत आणि त्याच्याबरोबर असा मस्त असा राईस। तर तुम्हाला असं ताट आवडलं असले तर नक्कीच लाईक करा, खायला पण या आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब पण करा। चला तर मग धन्यवाद।